ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज हिंदू धर्मामध्ये भाद्रपद महिन्यात महत्त्वाचं व्रत म्हणजे हरतालिका. येत्या 26 ऑगस्ट वार मंगळवार या दिवशी आलेली आहे हरतालिका. तर भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला हरतालिका हे व्रत मनोभावे पाळले जाते. असं म्हटलं जाते की स्त्रिया अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हा उपवास करत असतात. हा उपवास सर्व उपवासामध्ये सर्वात कठीण परंतु सर्वात श्रेष्ठ आणि उत्कृष्ट म्हटला गेलेला आहे. या दिवशी कडक उपोषण करून पाणीही न पिता हा उपवास केला जातो. या दिवशी मुली व सुहासिनी स्त्रिया ज्या आहेत ती शिवलिंग स्थापन करून भक्तिपूर्वक पूजा करत असतात. अविवाहित मुली योग्य वर मिळण्याकरिता हरतालिका हे व्रत करत असतात. हरतालिकाचे हे व्रत केल्याने पतीला दीर्घ आयुष्य लाभत असते. हे व्रत केल्याने एखाद्याला योग्य वरही मिळत असतो. या उपवासाच्या प्रभावाने संतान सुखही मिळत असते. तर या दिवशी वाळूने महादेवाची पिंड तयार करून माता पार्वती आणि सखीची मूर्ती प्रतिमा तयार केली जाते. या दिवशी हरतालिकेची पूजा करण्याबरोबरच गणपतीचे आवाहन केले जाते. विड्याच्या पानावर खारीक, बदाम, सिक्का ठेवून सुपारीच्या रूपात गणपती बाप्पाची स्थापना करून त्यांची विधीपूर्वक पूजा केली जाते. तर हे उपवास स्त्रिया अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हा उपवास करत असतात. हा उपवास सर्व उपवासामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका हे व्रत केले जाते. या दिवशी स्त्रिया महादेव आणि माता पार्वतीची पूजा करून अखंड सौभाग्याची प्राप्ती करत असतात. सुहासिनीसह विवाह योग्य मुली योग्य वर प्राप्तीसाठी हे व्रत अगदी मनोभावे भक्तिभावाने करत असतात. या महिन्यात सर्व त्रास नाशक, बुद्धिमत्ता व अज्ञात वाढ व्हावी, ऐश्वर्य मिळण्यासाठी, आनंद प्राप्तीसाठी आणि सौभाग्य मिळण्यासाठी भगवान शंकराची पूजा केली जाते. दुधाने अभिषेक केला जातो. शिवांचे प्रिय असे या श्रावण महिन्यात, म्हणून या हरतालिकेच्या दिवशी काहीही नाही केले तरीही चालेल, पण अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू अर्पण केल्याने आपल्या घरात नेहमी बरकत होत असते. एका रात्रीत आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. अन्नपूर्णा जी माता आहे ही माता पार्वतीचं एक रूप म्हटलं गेलेलं आहे. तर आपल्या भाविक भक्ताला कधीही अन्नधान्याची कमतरताही भासू देणारी नाही व त्यांच्या प्रत्येक कामात यश, संपत्ती आणि धनसंपत्ती आणून देणारी म्हणून माता पार्वती देवीला ओळखलं जाते. पार्वती देवीचे अनेक रूप आहेत. आपल्या कुलदेवीचं संपूर्ण स्वरूप जे आहे ते माता पार्वतीचं आहे. म्हणून अन्नपूर्णा देवीला या हरतालिकेच्या दिवशी ही एक वस्तू जरूर अर्पण करायची आहे. या दिवशी नियम काय आहेत आणि या दिवशी असे 5 उपाय करायचे आहे ज्यामुळे आपल्या घरातील संपूर्ण दारिद्र्य नष्ट होऊन प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल. जर आपण ही वस्तू अर्पण केली आणि हे नियम जर या दिवशी जर पाळले आणि असा एक दिवा आपल्याला अशा ठिकाणी लावायचा आहे ज्यामुळे आपल्या घरात आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्याची प्राप्ती होऊन कधीही कोणत्या गोष्टीमध्ये आपल्याला कमतरताही भासणार नाही. त्यामुळे आपल्या घरात संपत्ती, ऐश्वर्य, पैसा या कधीच कमतरताही भासणार नाही. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय हा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, या दिवशी अन्नपूर्णा देवीची म्हणजेच आपल्या कुलदेवतेची पूजा करायला व भगवान शिवांची आराधना पूजा करायला खूप महत्त्व दिले जाते. तर या दिवशी भगवान शिवांची पूजा आराधना करून त्यांना नैवेद्य दाखवून अन्न नैवेद्य दाखवणे याला खूप महत्त्व आहे. कारण अन्नपूर्णा देवीला एक लोकप्रिय देवी म्हणून ओळखली जाते. अन्नपूर्णा या शब्दाचा अर्थ असा आहे की अन्नधान्याने भरलेली देवी. अन्नपूर्णा देवी पार्वती देवी हिंदू धर्मातील एक धार्मिक आणि सांस्कृतिक अतिशय महत्त्वाची आपल्या कुळाचं रक्षण करणारी देवी म्हणून ओळखली जाते. तर पहा, जेव्हा घरातील मुलीही लग्न करून आपल्या सासरी जाते तेव्हा त्यावेळेमध्ये आई आपल्या मुलीला ही मूर्ती आवर्जून देत असते. कारण तिच्या घरामध्ये अन्नधान्याचा साठा जो आहे हा कधीच कमी न पडावा आणि तिच्या हातामध्ये ही मूर्ती लग्न झाल्यावर दिली जाते. हातामध्ये मूर्ती जी आहे
ती दिली जाते. तिला सासरी पाठवली जाते. तर मुलगी आपल्या सासरी गेल्यानंतर एक सौभाग्य स्त्री व लक्ष्मी आणि अन्नपूर्णेच्या स्वरूपामध्ये त्या घरामध्ये यावे, धनसंपत्ती कायम टिकून राहावी. त्यामुळेच आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असायलाच हवी. जेव्हा अशी माता पार्वतीची पूजा करण्याची तिथी जेव्हा येत असते, त्या वेळेमध्ये आपण हा जर उपाय केला, त्यामुळे देवी पार्वती माता ही जागृत अवस्थेत असते. तिचा सर्व वास जो आहे हा आपल्या घरामध्ये राहावा, त्यासाठी हा उपाय केला जातो. तर पहा, हा दिवा आपल्याला कशासाठी लावायचा आहे, तर हा दिवस आपल्या जीवनातील कर्जमुक्तीसाठी खूप शुभ मानला गेलेला आहे. जर तुम्ही एखादी वस्तू घेतलेली असेल, जागा घेतलेली असेल, वाहन घेतलेलं असेल, तर त्याचं कर्ज कमी करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो. याशिवाय या दिवशी आलेले शुभ दिवस हा अत्यंत शुभ दिवस हरतालिका म्हणून ओळखला जातो. जर या दिवशी मंगळाच्या संबंधित काही वस्तू जर आपण दान केल्या, जसे की गूळ असेल, मसूर डाळ, तांबे, लाल वस्त्र, एवढे वस्त्र जर या हरतालिकेच्या दिवशी आपण जर दान केले, तर आपल्याला 100 गायी दान केल्या इतकं पुण्य प्राप्त मिळत असते. हरतालिका हा दिवस वर्षातून एकदाच येतो. या हरतालिकेच्या दिवशी योग सर्वार्थ सिद्धयोग तयार झालेला आहे. हा दिवस खूप शुभ मानला जातो. हा दिवा लावल्याने आपल्या जीवनातील सर्व आर्थिक समस्या ह्या लवकरात लवकर दूर होतात. फक्त 24 तासातच यश, संपत्ती, दारिद्र्य हे सर्व काही मिळेल. आपल्या जीवनातील सर्व समस्या संपून सर्व कठीणातील कठीण समस्या लवकरात लवकर संपेल. भगवान शिवांचा आशीर्वाद हा कायमस्वरूपी आपल्या कुटुंबावर राहील. देवाचे देव महादेव म्हटले गेलेले आहेत, भोळे शंकर म्हटले गेलेले आहेत, असे नावे सुद्धा त्यांना पडलेले आहेत. जो भाविक भक्त स्त्रिया असेल किंवा मुलगी असेल किंवा घरातील सर्व काही पुरुष मंडळी असेल, तर त्यांनी संपूर्ण विधीपूर्वक पूजा करायची आहे. आराधना करतो, पूजा करतो त्यांच्या भक्तावर आणि संपूर्ण व्यक्तीवर, स्त्रियांवर, महिलांवर जे संकट आहे त्या संकटातून मार्ग मिळत असतो. जीवनातील सर्व अडचणी, दुःख हे संपून घरात पैसा येऊ लागतो. कारण या दिवसामध्ये हरतालिकेच्या दिवशी शिव तत्व जे आहे ते आपल्या पृथ्वीतलावर जागृत अवस्थेत असते. म्हणून या दिवशी उपाय सेवा केलेली आहे तर त्यांचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते. तर हा उपाय जो आहे हा कोणत्या वेळेत करायचा आहे, तर पहा, अन्नपूर्णा देवीला आपल्याला असा एक शुद्ध तुपाचा दिवा लावून अन्नपूर्णा देवीला सकाळीच आपल्याला ही वस्तू अर्पण करायची आहे. तर पहा, प्रदोष काळामध्ये सुद्धा तुम्ही पूजा महादेवाची करू शकता. जे उपाय आपण सेवा करत असतो, उपाय करत असतो, त्याचं 100% फळ आपल्याला प्राप्त होते. म्हणून हा उपाय करत असताना संध्याकाळी प्रदोष काळानंतरही तुम्ही करू शकता. पण अन्नपूर्णा माता देवी जे आहे तर त्यांची सकाळीच पूजा केली जाते. जर तुमच्यावर भरपूर कर्ज झालेलं आहे, घराचं, जमिनीचं किंवा कोणत्याही कारणास्तव तुम्ही लोन घेतलेलं आहे, तर या कर्जातून तुमची मुक्तता लवकरच लवकर होणार आहे. घरामध्ये आजारपण असेल, पैसा घरामध्ये टिकत नसेल, तर आपल्या जीवनात आर्थिक समस्या आपल्याला जाणवत असेल, तर इतर कोणतीही अडचणी असेल तर त्या लवकर दूर व्हाव्यात, त्यासाठी हा उपाय जो आहे हा प्रत्येक समस्येवर उपाय आहे. हा आज करून पहा, सर्व मनातील सर्व मनोकामना ह्या लवकरात लवकर पूर्ण होईल. कारण हा उपाय करण्याकरिता खूप प्रभावी म्हटला गेलेला आहे. उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे, चला तर जाणून घेऊया. तर या दिवशी काय करायचं आहे, आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल, गोमूत्र, तर 2 थेंब आपल्याला या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे, गोमूत्र टाकायचं आहे आणि पंचामृत टाकायचं आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये तीळ टाकायचे आहेत. आणि याने आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने आंघोळ करायची आहे. पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता, लाल रंगाची साडी असेल किंवा लाल, हिरवा, पिवळा रंगाची साडी तुम्ही परिधान करू शकता. त्यानंतर काय करायचं आहे, या दिवशी पिण्याचेच पाणी आपल्याला देवासाठी ठेवायचे आहे. कोणतीही टाकीमधले पाणी असेल तुम्ही या दिवशी चुकूनही वापरायचे नाही. जर तुम्ही एखाद्या हांड्यामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये पाणी काढून ठेवलेलं असेल, त्या हांड्यामध्ये तुम्ही जर स्वयंपाकामध्ये यातील पाणी घेत असाल, तर हा जो हंडा आहे किंवा जे पातेलं आहे त्यामधलं पाणी चुकूनही देवासाठी वापरू नका. स्पेशल एका भांड्यामध्ये किंवा तांब्यामध्ये आपल्याला देवासाठी हे पाणी भरून ठेवायचं आहे. आपण शिवपिंडीवर जल अर्पण करतो त्यावेळेत ते पाणी स्वच्छ असायला हवं आणि झाकून ठेवलेलं असावं. त्यानंतर या तांब्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे,
5 प्रकारची पानं घ्यायची आहे या दिवशी सकाळी। त्यानंतर हे पानं रात्रभर आपल्याला असेच ठेवायचे आहे। आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, आपल्याला यामध्ये बेलपत्र एक टाकायचं आहे, लिंबाचं पान टाकायचं आहे किंवा डाळिंबाचं एक पान आपल्याला टाकायचं आहे, गुलाबाचं पान घेऊ शकता। त्यानंतर 5 प्रकारची अशी 5 पानं आदल्या दिवशी आपल्याला या पाण्यामध्ये टाकून ठेवायची आहे। आणि त्यानंतर थोडेसे काळे तीळ जे आहे ते चिमूटभर टाकून ठेवायचे आहेत। आणि त्यानंतर एक शुद्ध तुपाचा दिवा घ्यायचा आहे, त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे। आणि त्याचबरोबर 21 तांदूळ इथे आपल्याला घ्यायचे आहे सोबत। त्यानंतर शिवमंदिरात सकाळी तुम्ही जा किंवा संध्याकाळी गेले तरीही चालेल। त्यानंतर आपल्याला शिवपिंडीजवळ बसायचं आहे, शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे। तर इथे तांदूळ घेत असताना अखंड तांदूळ जे आहे ते आपल्याला घ्यायचे आहे। आपल्या सर्व मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी हा दिवा आणि अखंड तांदूळ 21 घ्यायचे आहेत। त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, उत्तर दिशेला तोंड करून बसायचं आहे। आणि माता पार्वती आणि अन्नपूर्णा देवीची पूजा करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, शिवपिंडीजवळ अन्नपूर्णा मातेची आपल्याला पूजा करायची आहे, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। आणि भगवान शिवांना आपल्याला भस्म चंदन लावायचं आहे। आणि बेलपत्र 108 या दिवशी आवर्जून अर्पण करायचे आहेत। अर्पण करता वेळेस ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, 21 तांदूळ आणलेले आहेत, तर आपल्याला भगवान शिवपिंडीवर अर्पण करण्या अगोदर जे आपण पाणी आणलेलं आहे त्यामध्ये 5 प्रकारची पानं जे आहे ते टाकलेले आहेत, ते शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे। त्यानंतर एक तांदूळ घ्यायचा आहे 21 तांदूळामधला, आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हणत 21 तांदूळ आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे। आणि त्यानंतर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, घरी यायचं आहे। घरी आल्यानंतर माता अन्नपूर्णा देवीला आपल्याला ही वस्तू अर्पण करायची आहे। तर असं म्हटलं जाते की या दिवशी आपण हाताळीचे विधीपूर्वक नियम पाळत असतो। या दिवशी असं म्हटलं जाते की आपण आंघोळ करत असताना डोक्यावरून पाणी घ्यायचे आहे, केस धुवायचे आहे, डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे, अशा पद्धतीने शास्त्रशुद्ध पद्धतीने आंघोळही करायची आहे। आणि त्यानंतर माता पार्वतीला आपल्याला ही वस्तू का अर्पण करायची आहे, तर पहा हा दिवस जो आहे मंगळवारचा आपल्या कुलदेवतेला माता पार्वतीला आणि माता लक्ष्मीला आणि भगवान शिवशंकराला समर्पित केला जातो। म्हणून या तिन्ही देवांचा आशीर्वाद जो आहे हा वर्षानुवर्ष आपल्यावर लाभत असतो। आता काय करायचं आहे, घरामध्ये तुम्ही महादेवाची पूजा करण्या अगोदर ही पूजा केली तरीही चालेल, किंवा महादेवाची पूजा करून आल्यानंतर तरीही तुम्ही ही पूजा मांडू शकता। महादेवाची पूजा करून आल्यानंतर माता अन्नपूर्णा देवीची पूजा केली तरीही चालेल। सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, चौरंग मांडायचा आहे। चौरंगावर आपल्याला काय करायचं आहे, एक स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिकाची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे। जी जागेवर आपण पाठ चौरंग मांडणार आहे तिथे आपल्याला जागा स्वच्छ गोमूत्राने आणि गंगाजलाने करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर एक लाल वस्त्र असेल किंवा पांढऱ्या रंगाचं वस्त्र असेल तर ते ठेवायचं आहे। त्यावर आपल्याला काय करायचं आहे, तर त्यावर काय करायचं आहे, वाळूची पिंड तयार करायची आहे। आणि सर्व झाडांचे 5-5, 7-7 पानं घ्यायचे आहे। तुळशीचं पान चुकूनही या उपासाला चालत नाही, म्हणून तुळशीचं पान हे घ्यायचं नाही। त्याचबरोबर काय करायचं आहे, सर्व पानं एकत्र करून आपल्या 6-5 असं पानं तयार करून घ्यायचे आहे। सर्व झाडांची फुलांची पानं घ्यायची आहेत आणि शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे। त्यांना भस्म 21 तांदूळ अर्पण करायचे आहेत। 21 तांदूळ अर्पण करता वेळेस आपल्याला काय करायचं आहे, श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हणत 21 तांदूळ त्यांना अर्पण करायचे आहेत। आणि त्यानंतर ही पूजा करण्या अगोदर आपल्याला त्यानंतर गणपती बाप्पाची सर्वात प्रथम पूजा आराधना करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर भगवान शिवांची आणि माता पार्वतीची पूजा करायची आहे। तर अन्नपूर्णा देवीला आपल्याला काय करायचं आहे, या दिवशी पंचामृताने स्नान घालायचं आहे आणि जल अर्पण करून ओम अन्नपूर्णा देवे नमः हा मंत्र म्हणायचा आहे। आणि त्यानंतर स्वच्छ एका लाल वस्त्राने पुसून घ्यायचं आहे। आणि त्यांना काय करायचं आहे, एका तांब्याच्या ताटामध्ये स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक काढल्यानंतर त्यावर आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे। त्यांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। त्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला एवढे तांदूळ घ्यायचे आहे, एक मूठ भरून तांदूळ घ्यायचे आहे। पाही ते तांदूळ घेताना अखंड तांदूळ घ्यायचे आहे, तुटलेले न घ्यावे। त्यानंतर उजव्या हाताने आपल्याला काय करायचं आहे, जे करंगळी आहे त्याचं जे बोट आहे ते बोट आणि अंगठे शेजारील बोट, करंगळी शेजारील बोट ज्याने आपण देवीला हळदी कुंकू लावत असतो, त्यानंतर आपला जे अंगुठा आहे अंगुठ्या
शेजारील बोट जे आहे त्याला अन्नपूर्णा देवीला ही जी मूठ आहे ती अर्पण करायची आहे. हा मंत्र म्हणायचा आहे, ओम अन्नपूर्णा देवी नमः. असं म्हणत आपल्याला अन्नपूर्णा देवीला हे तांदूळ अर्पण करायचे आहेत. जर तुम्हाला अशा पद्धतीने जमत असेल तर तुम्ही साधी मूठ अर्पण करू शकता. तर डोक्यापासून तर पायापर्यंत अशा पद्धतीने आपल्याला ही मूठ अर्पण करायची आहे. तर आपल्याला एवढे तांदूळ अर्पण करायचे आहे की माता अन्नपूर्णेच्या देवीच्या खांद्यापर्यंत येईल इतकेपर्यंत आपल्याला तांदूळ हे अर्पण करायचे आहेत. माता अन्नपूर्णा देवीचा चेहरा दिसायला हवा असेच आपल्याला तांदूळ अर्पण करायचे आहेत. त्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या त्या मूर्तीजवळ आपल्याला 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे. किंवा तुमच्याकडे जर माता लक्ष्मीचं कॉईन आहे ज्यावर माता लक्ष्मीचं स्वरूप आहे ते 1 रुपयाचं नाणं तुम्ही ठेवू शकता. तर याची सुद्धा हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे. हरतालिकेच्या दिवशी सकाळ ते संध्याकाळपर्यंत आपल्याला हे देवीची मूर्ती जी आहे ती अशीच ठेवायची आहे. जेव्हा आपण ह्या पूजेची उत्तर पूजा करत आहोत त्या दिवशी आपल्याला ही मूर्ती काढायची आहे. या दिवशी अखंड शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा आपल्याला तेवत ठेवायचा आहे आणि त्या दिव्याची आपल्याला हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे. आणि या दिव्यामध्ये आपल्याला 1 वेलची आणि 1 आपल्याला लवंग टाकायचे आहे. त्याचबरोबर या दिव्याखाली धान्य जे आहे ते आपल्याला गहू टाकायचे आहेत. त्यानंतर सकाळी लवकर उठल्यानंतर उत्तर पूजा करण्यासाठी आपल्याला हे सर्व साहित्य काढण्या अगोदर देवाला अखंड परत दिवा लावायचा आहे विजलेला असेल तर. आणि त्यानंतर या पाटाला चौरंगाला हलवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ही पूजा सर्व उचलून घ्यायची आहे. वाळू जी आहे ती एखाद्या नदीमध्ये विसर्जित करायची आहे. पाणी फुले जे आहे ते आपल्याला एखाद्या नदीमध्ये विसर्जित करायचे आहेत. आणि त्याचबरोबर यातील धान्य जे आहे ते पक्ष्यांना खायला द्यायचं आहे. आणि जे तांदूळ आपण अन्नपूर्णा देवीला अर्पण केलेले आहेत तर ते आपण खाण्यासाठी वापरू शकतो किंवा एखाद्या पक्ष्यांना खाऊ घालू शकतो. किंवा तुम्ही हे संपूर्ण तांदूळ जे आहे यातील थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि दुसरे तांदूळ घेऊन परत आपल्याला एका वाटीमध्ये हे तांदूळ एकत्र करून या वाटीमध्ये अन्नपूर्णा देवीला स्थापन करायचं आहे. स्थापन करण्या अगोदर हळदी कुंकू लावायचं आहे दुसऱ्या दिवशी त्या वाटीवर आणि नंतर अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे. अशा पद्धतीने कायमस्वरूपी आपल्याला दर शुक्रवारी अशा पद्धतीने हे तांदूळ बदलायचे आहेत. तर नाणं तुम्ही एखाद्या तिजोरीमध्ये ठेवू शकता आणि तांदूळ तुम्ही एखाद्या डब्यामध्ये अन्नधान्याला साठा राहावा म्हणून एखाद्या तांदूळामध्ये चिमूटभर तांदूळ टाकायचे आहेत. आणि या दिवशी शिवस्तोत्र त्याचबरोबर महामृत्युंजय या मंत्राचा जप करावा ज्यामुळे महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. श्री स्वामी समर्थ हा एक प्रभावी उपाय म्हटला जातो म्हणून हा उपाय करून पहा. श्री स्वामी समर्थ.